नमस्कार. 1 डिसेंबरला 19 दिवसांचं हिवाळी सत्र सुरू झालं. नवीन उपराष्ट्रपती, त्या दिवशी त्यांचं वेलकम पण करायचं होतं, हॉनर पण करायचं होतं. रेणुका चौधरी कुत्र्याला घेऊन संसदेमध्ये तिला जायचं होतं. तिला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन म्हणजे नेऊच शकत नाही. तर ती म्हणाली की हा न चावणारा कुत्रा आहे आणि चावणारे संसदेमध्ये आहे. माणूस असं बोलताना तिच्या मनात म्हणजे कोणी पण तू पण त्याच संसदेत जाते म्हणजे तू पण चावते का, असा प्रतिप्रश्न तिला येऊ शकला असता किंवा विचारू शकतो कोणीतरी. म्हणजे आजकाल लोकांना कशा आणि आता खरं तर इतकं सिस्टम वाढलेलं आहे, यंत्रणा एवढी वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात, पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात, त्याच तरीसुद्धा माणसाला कसं वागावं, बोलावं ह्याची किंबहुना उलट जास्तच वाटतं. की काही लोकांना असं मला वाटायला लागलं की चांगल्या पद्धतीने नाही तर नाही, पण वाईट पद्धतीने तरी लोकांच्या नजरेत आपण राहतोय ना, आपण जास्त लोकांच्या नजरेत सतत यावं. बॅड म्हणतात ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा चालते त्यांना. आता एकाच मुद्द्यावर SRIवरून तसं म्हटलं तर ते इंडीचे पार्ट आहेत. एक SRIवरून दोन मंत्र्यांनी 2 वेगवेगळी विधानं केली. डेरेक ओब्रायन TMCच्या जे राज्यसभेत पाठवलेले आहेत, त्यांनी सांगितलं की एवढी घाई का चाललेली आहे, इलेक्शन हे असताना एवढ्या घाईने SRI करायची काय गरज आहे, निवांतपणे SRI करूया. आणि त्याच वेळेला अखिलेश म्हणतोय UPमध्ये अजून 3 वर्षाने निवडणूक आहे, आता काय कशाला घाई आहे, आपण त्या वेळेला करूया. म्हणजे SRI हे काय आज पहिल्यांदा होत नाही आहे. आज पहिल्यांदा नीट व्यवस्थित वॉर फुटिंगवर म्हणतात तसं युद्ध पातळीवर त्याची व्यवस्थित समीक्षा. आणि आता यंत्रणा पण एवढी छान वाढलेली आहे, कागदपत्र आहेत, पटापट ऑनलाईन सगळं करता येत होतं. तेव्हा एवढं ऑनलाईन नव्हतं, म्हणून 13 आतापर्यंत 13 वेळेला झालेलं आहे अशा पद्धतीचं. कारण मेलेल्या माणसांना गाळणं हे गरजेचं आहे, नवीन माणसाला घेणं, मग त्याशिवाय आपल्याला व्यवस्थित आपलं काउंटिंग वगैरे कसं होणार. ह्या गोष्टीने ही गरजेचीच गोष्ट आहे, बट नॅचरल आहे. पण ह्या वेळेला यंत्रणा चांगली असल्यामुळे असेल किंवा निवडणूक आयोगाची जे मुख्य आहेत ते अतिशय सक्षम असल्यामुळे असेल. कारण वरचा माणूस सक्षम असला ना की खालची माणसं चांगली वागायला लागतात, काम करतात. हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे. वरचाच जर काम चुकार असेल ना, खालचे पण म्हणतात साहेबच आहेत तसे, आपल्याला काय करायचं आहे. तर वरचा माणूस नीट मोजून मापून एवढ्या कॉम्पॅक्टमध्ये एवढ्या दिवसात व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, व्यवस्थित आलेख करत असेल. त्यामुळे SRI आता सध्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे 9 ठिकाणी तरी चाललेलं आहे. बिहारमधलं अतिशय सक्सेस झालं. सगळ्यांनी जाऊन म्हणजे कोर्टातसुद्धा जाऊन विरोध केला. आजही SRI विरोधात केसेस चालू आहेत वेगवेगळ्या. आता ते क्लब करणार असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. SRI तर व्हायलाच पाहिजे. मेलेल्या माणसांना काढणं आणि जे माणसं राहत नाहीत किंवा एकाच माणसाचं 3 ठिकाणी असू नये, हे मला वाटतं ज्याला थोडंफार जरी नियम कळतो तो पण मान्य करणार. म्हणजे संविधान वगैरे मोठी शब्दांची खरंच गरज नाही आहे. आपण आपल्या घरातसुद्धा आपल्या रेशन कार्डवरूनसुद्धा मुलगी लग्न होऊन गेल्यावर लगेच ते इकडनं नाव काढतो आणि दुसरीकडे घालतो. इतकं सहज आहे ते. कळलं की नाही. नवीन मूल जन्माला आल्यावर त्याचं नाव
ॲड करतो रेशन कार्डवर, मेलेल्या माणसाचं नाव काढून टाकतो. इतकं सहज आहे की निवडणूक यादीतून सुद्धा गेलेल्या म्हणजे जी माणसं गेलेली आहेत त्यांचं नाव काढणं, जी इथे राहत नाही, त्या एरियात राहत नाही, दुसऱ्या एरियात गेले, तिथे त्यांनी नाव जर वेगळं त्यांचं इलेक्शनचं इलेक्टोरेट काढलं असेल ते इथनं नाव काढणं. आणि आता तर ह्याच्यामध्ये आता नवीन जे चाललं आहे त्याच्यामध्ये तर लक्षात आलेलं आहे की भारतीय नसलेले सुद्धा, परदेशीसुद्धा इथे येऊन सगळं खोटी कार्डं बनवून ती लोकं पण वोटिंग करतात. तर थोडंसं ड्रास्टिक ह्याच्यामध्ये चाललेलं आहे. तर आता एक जण म्हणते आमच्याकडे आता तोंडावर निवडणूक असताना कशाला एवढ्या युद्ध पातळीवर करायची काय गरज आहे, आपण आरामात, म्हणजे त्याचा अर्थ तुमच्या मनात काळबीर आहे. तर दुसरा म्हणतोय अजून ती ती तीन वर्ष आहे, तर आता कशाला करताय. म्हणजे मला तरी ती माहिती आहे, गाढवा आजोबा आणि नातू जात असतो, गाढवावर नातू बसला तरी लोक हसतात, आजोबा बसले तरी लोक हसतात, गाढवा बरोबर चालले तरी हसतात. गाढवा म्हणजे कुछ तो लोक कहेंगे. खरं नियम काय आहे समजून घ्यायचा नाही, फक्त विरोध करायचा, फक्त विरोध. आणि गंमत म्हणजे हे करत आहे ते निवडणूक आयोग करत आहे, पण दोष द्यायचा मात्र मोदीला. बघा, तुम्ही पण विचार करा, मी मांडलेला मुद्दा चुकीचा आहे का बरोबर आहे. मला नक्की त्याच्याबद्दल तुमचं मत कळवा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.